आज सर्वोच्च न्यायालयानं प्रज्ञा आणखीन ठाकूर आणि त्यांच्या सोबतच्यांना सगळ्यांना मालेगाव बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यातून सुटका केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय, त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. पण मुळात असं आहे, की या सगळ्या घटना जेव्हा घडतायत, त्यात त्यांनी काय म्हटलं, की यांचे तुम्ही पुरावे देऊ शकला नाही, की याच गुन्हेगार आहेत म्हणून. मग 2 प्रश्न उभे राहतात. इतका वर्ष विलंब का लागतो? आणि इतका वर्ष विलंब लागतो, तेव्हा ज्यांच्यावर गुन्ह्यांचे हे सगळे जे ठपके लागलेले असतात, ती तो परिवार, ती माणसं बदनाम सगळ्या समाजामध्ये होत असतात. मग ते आमच्या मुंबईच्या रेल्वेच्या बॉम्बस्फोटमध्ये घ्या. त्या बॉम्बस्फोटामध्ये सुद्धा 187 लोकांचा मृत्यू झाला. 800 लोकं जखमी झाले. त्याच्यावर सुद्धा सर्व सर्व उच्च न्यायालयाने त्यांना सोडून दिलं. मग सर्वोच्च न्यायालयाने पण त्याच्यावर काही केलं नाही. मग मूळ मुद्दा असा आहे तो, की त्यानं सुद्धा 19 वर्ष का जेलमध्ये ठेवलं होतं? मग प्रश्न असा आहे, मग गुन्हेगार कोण? घटना तर घडल्या हे सत्य आहे ना. मग या घटना घडलेल्या सत्य घटनांमध्ये पोलिसांना आरोपी सापडत नाही, याच्यासारखं गृह खात्यावरचं बालंट नाही, काळिवा नाही, असे मला वाटते. आणि एका दुसरी घटना नाही, एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला गुन्हेगार सापडत नाही. हेच या देशातलं सध्याचं जे चाललंय ते पाहिल्यानंतर असं भयावं वाटतं, की तुम्हाला गुन्हेगारांना शोधता येत नाही. यासारखं गृह खात्याचं आणि पोलीस खात्याचं लांछन बात ये है कि वो क्यों बरी कर दिया, तो उन्होंने कहा सबूत नहीं है। तो मेरे लिए गंभीर समस्या है कि हाल ही में मुंबई में जो सीरियल ब्लास्ट हुए रेल के, उसमें भी 187 लोगों की मृत्यु हुई, 800 लोग घायल हुए। तो सभी लोगों को बरी कर दिया। 2 सवाल खड़े होते हैं, अगर वो गुनहगार नहीं थे तो 19-19 साल उनको रखा क्यों? क्या उनका पाप है? तो उनकी समाज में तो सत्यानाश हो गया उनका, बर्बाद हुए। तो 2 चीज़ें खड़ी होती हैं, एक तो उनके बारे में और दूसरी तरफ ये है कि आपकी जाँच क्या कर रही थी? सबूत नहीं दे पा रहे हमारी पुलिस, तो क्यों इनको पकड़ लिया था? तो ये बड़ी गम समस्या है कि वेयर आर द प्रूफ्स टू प्रूव दैट दीज आर द गिल्टी पीपल एंड इफ यू आर नॉट, लॉ इज लाइक दैट। भाई प्रूफ करो, सजा ले लो या छोड़ो, बरी करो। तो सर्वोच्च न्यायालय ने कह दिया इसका प्रूफ ही नहीं है। तो एनआईए ने क्या किया था, एनआईए ने पहले भी 3-4 लोगों को छोड़ दिया था इसमें से। तो ये जो जांच चल रही है, उस जांच की मुझे ज़्यादा चिंता लगती है कि किसी ने तो किया, इन्होंने नहीं किया, उनको बरी कर दिया, सही है। किया तो है ना किसी ने। सो मिज़रेबल फेल्योर ऑफ द इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट, द पुलिस डिपार्टमेंट।